भग्ग नामक एक ब्राह्मण कोसल नरेश प्रसन्नजीतचा राजपुरोहित होता. भगवच्या मुलाचं नाव होतं अहिंसक. त्याच्या या नावाविषयी एक अत्यंत रोचक अशी दंतकथा आहे. भग्गवची पत्नी गर्भवती राहिली तेव्हा पती पत्नी दोघही खूप आनंदी झाले आणि त्यांचा हा आनंद स्वाभाविकच होता. पालकत्वाची भूमिका निभवण्यासाठी दोघही तयारीला लागले. ते आपला प्रत्येक क्षण येणाऱ्या या नवीन पाहुण्यांचं स्वागत कसं करावं या विचारातच घालवू लागले. दोघही आपल्या या अपत्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहत आणि एकमेकांना सांगून प्रसन्न होत. पण त्यांचं प्रत्येक स्वप्न काही सुखदायी नसे. काही स्वप्न त्यांना चिंतित करत. शेवटी स्वप्नविषयक तज्ज्ञ विचारवंतांचं मत जाणून घेणं उचित राहील असं त्यांना वाटलं. स्वप्नविषयक तज्ज्ञांनी या मुलांच्या जन्माच्या वेळी राज्यात हिंसात्मक वातावरणाची शक्यता दर्शविली आणि त्यावेळी कुटुंबावरही भयानक संकट ओढवेल अशी भविष्यवाणी केली. हे ऐकून पुरोहित आणि त्याची पत्नी चिंतित झाली. त्यांना नैराश्याने ग्रासली. जसजसा प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला तशी त्यांची चिंता वाढू लागली. एकमेकांना आधार देऊन ते जगू लागले. पण असं कित्येक दिवस काळजीत जगणार असा विचार करून मग त्यांनी विनाकारण संताप करण्यापेक्षा स्वप्नांवर लक्ष देणंच बंद केलं. अखेर एक दिवस पुरोहिताच्या पत्नीनं एका सुदृढ आणि सुंदर बालकाला जन्म दिला. सगळ्या शंका खोट्या ठरल्या. कुठेही कसलाही विनाश किंवा हिंसा उद्भवली नव्हती. सगळीकडे अहिंसक वातावरण होतं. अशा प्रकारे त्या बालकाचं नाव सुद्धा अहिंसक असं ठेवलं गेलं. अहिंसक बुद्धिमान आणि कुशल होता. औपचारिक शिक्षणासाठी राजपुरोहितानं त्याला तक्षशिला येथे एका प्रतिष्ठित आचार्याकडे पाठवलं होतं. अहिंसक पूर्ण सेवाभावी वृत्तीनं समर्पित भावानं आचार्याकडून शिक्षा ग्रहण करू लागला. अहिंसकची बुद्धिमत्ता व बालसुलभ अबोधता पाहून आचार्य प्रभावित झाले. तो त्यांचा प्रिय शिष्य बनला. ते त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष देत त्याला जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करीत. शिक्षणातील त्याची रुची आणि कुशाग्र बुद्धिमत्तेनं ते त्यांच्यावर प्रसन्न राहत. परंतु त्याचे हेच गुण त्याच्या वर्गमित्राच्या उदासीनतेचे कारण बनले. अहिंसक विषयी त्यांच्या मनात हेवा निर्माण झाला. त्यांचं वास्तव्य त्यांना खटकू लागलं. आचार्याच्या नजरेत अहिंसकची प्रतिमा खराबावी, आचार्यांनी त्याचा तिरस्कार करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न देखील केले, मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अहिंसकने जणू काही आचार्यांना भुरळ घातली होती. ते त्यांच्या विरुद्ध काहीच ऐकून घेत नसत. त्यांच्या मते अहिंसक एक सुशील शिष्य होता. मग कालांतराने घटनाचक्र असं काही फिरलं की त्याच्या वर्गमित्रांच्या प्रयत्नामधून जे साध्य होऊ शकलं नाही ते आपोआप घडलं. त्याच्या वर्गमित्रांना काहीच करावं लागलं नाही. आचार्य वयोवृद्ध, दुर्बळ आणि अशक्त होते, तर त्यांची पत्नी अल्लड तरुणी होती. ती खूप सुंदरही होती. साहजिकच आचार्याशी तिचा कोणत्याही प्रकारचा मेळ नव्हता. ती तिला हव्या असणाऱ्या संतुष्टीच्या शोधात होती आणि अहिंसकचा तर तिच्यावर आधीपासूनच प्रभाव पडला होता. ती त्याच्यावर लुब्ध झाली होती. त्याला पाहून तिचं मन प्रफुल्लित झालं होतं. ती त्याला आपल्या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी उतावळी झाली होती. जमेची बाजू म्हणजे आचार्यांचा अहिंसकवर खूप विश्वास होता. त्यामुळे ते त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा संदेह करण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त योग्य संधीची ती वाट पाहत होती. एके दिवशी तिला संधी मिळाली. काही महत्वाच्या कामानिमित्त आचार्यांना बाहेर जावं लागलं. जाताना त्यांनी गुरुकुल आणि आपल्या घराची जबाबदारी अहिंसकवर सोपवली. त्याच्या योग्यतेचा त्यांचा पूर्ण विश्वास होता. अहिंसक, माझ्या अनुपस्थितीत तुलाच हे सगळं सांभाळायचं आहे असं सांगून आचार्य आपल्या प्रवासाच्या दिशेने मार्गस्थ झाले. आचार्यांचं असं दूरच्या प्रवासाला जाणं हे त्यांच्या पत्नीच्या दृष्टीनं फायद्याचंच होतं, कारण तिच्या दृष्टीने आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी ही योग्य संधी होती. पती खूप दूर निघून गेल्याची आणि इतर सर्व शिष्य आराम करण्यासाठी आपापल्या स्थानी गेल्याची खात्री झाल्यावर तिनं आपल्या मनावरील लोकलजेचं कृत्रिम आवरण काढून टाकलं. या मिळालेल्या दुर्लभ संधीबद्दल तिने स्वतःला शुभेच्छा दिल्या आणि याचा आपल्याला हवा तसा सदुपयोग करण्याची युक्ती ती शोधू लागली. त्याविषयी सखोल विचार करू लागली. आता आपली इच्छा पूर्ण होईल या आशेने ती खूप आनंदित झाली होती. शृंगार करताना तिचे हात थरथरत होते आणि मन व शरीर रोमांचित झालं होतं. सहज शृंगार केल्यानंतर स्वतःला आरशात पाहून ती प्रफुल्लित झाली. मनातल्या मनातच म्हणाली, आता देवाधिदेव देखील माझ्या या सौंदर्याच्या जाळ्यात अडकल्याशिवाय राहणार नाही. आपलं कुटील षडयंत्र वास्तवात उतरवण्यासाठी ती पूर्णतः तयार झाली. तिनं अहिंसकला बोलवून त्याला गुरुवचनाचं स्मरण करून दिलं. आचार्यांनी जाताना तुला काय सांगितलं होतं आठवते ना? तिनं अहिंसकला विचारलं. होय गुरुमाता, आचार्यांनी त्याच्या अनुपस्थित गुरुकुल आणि तुमची काळजी घ्यायला सांगितलं, अहिंसक उत्तर दिलं.
अगदी बरोबर. त्यांच्या या आदेशाचा तू सन्मान केलायस का? तिनं पुन्हा विचारलं. होय गुरुमाता, मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. माझ्याकडून काही चुकलंय का? तुम्हाला काही त्रास होत तर होत नाही ना? गुरुमाता अहिंसक म्हणाला. खूप मोठी चूक करत आहेस तू, आणि माझ्या व्यथेची तुला काही काळजी तरी आहे का? असं काही म्हणू नका गुरुमाता, तुम्ही फक्त आदेश द्या, अहिंसक म्हणाला. आता कसं मुद्द्याचं बोललात. चांगले शिक्षक असेच असतात, आणि हे तू गुरुमाता गुरुमाता म्हणणं आधी बंद केलंस तर मी काही आदेश देईन ना तुला. परंतु मातेला मी माताच म्हणणार ना. तुम्ही तर मला माझ्या माते समानच आहात. माते समान? पण माता तर नाही ना. माझ्याकडे नीट लक्षपूर्वक तर पहा. माझ्या शरीराकडे बघ. माझी तरुणावस्था बघ. तुला माझ्यात तुझी माता दिसते का? तुझी माता इतक्या कमी वयाची असू शकते का? बघ बघ, असं म्हणत तिनं आपल्या मोहाचं, इच्छेचं प्रदर्शन त्याच्या समोर केलं. हे काय, हे काय म्हणत आहात गुरुमाता? हे काय करत आहात गुरुमाता? तिचं वर्तन पाहून अहिंसक अवाक होऊन म्हणाला. गुरुमातेची निर्लज्जता पाहून अहिंसक स्वतः लज्जित झाला. काय करावं त्याला काहीच समजेना. गुरुमातेच्या मनात हे असे भाव आलेच कसे? त्यांनी माझ्या मनात असं काय पाहिलं, किंवा त्यांनी माझ्यात असं काय पाहिलं? न कळत माझ्याकडून काही घडलं का, ज्यामुळे गुरुमातेला हा भास झाला? काय झालं नेमकं? तो स्वतःला दोष देऊ लागला. जर आचार्यांना याविषयी कळालं तर काय होईल? काय स्पष्टीकरण देऊ मी त्यांना? स्त्री लोकात गुरुचं स्थान महान आहे, या विचाराने तो खूप चिंतित झाला. मोठ्या धाडसाने त्यानं तिच्या बाहुपाशातून स्वतःची सुटका करून घेतली आणि तातडीनं तिथून निघून गेला. आचार्यांच्या पत्नीची स्थिती मात्र हातात आलेली शिखा निसटलेल्या वाघिणीसारखी झाली होती. ती इतकी क्रोधित झाली की त्याचा तिरस्कार करू लागली. तो तिचा सर्वात मोठा शत्रू बनला. तिने अहिंसकचं भविष्य नष्ट करण्याचा निश्चय केला. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगाने लज्जित झालेला अहिंसक लज्जेने एकांतातच गुरुमातेपासून दूर दूर राहू लागला. प्रायचित्त करण्यासाठी त्याला दुसरा कुठला मार्ग सुचेनासा झाला. खरं तर मी इथं विद्याग्रहण करण्यासाठी आलो होतो. विविध ज्ञान कौशल्या व्यतिरिक्त आणखी काय घेऊन जाणार होतो इथून? या विचारानं त्याला त्याचं स्वप्न अंधकारमय वाटू लागलं. त्याला त्याचं भविष्य अंधकारमय वाटू लागले. माते पित्याला मी काय सांगणार? त्यांची स्वप्न, महत्वाकांक्षा कशा पूर्ण करणार? आचार्यांच्या माघारी काय केलं हे त्यांना काय सांगणार? सगळं काही ठीक होतं का? काही समस्या तर नाही ना झाली? गुरुमाता काही सांगणार तर नाही ना? चेहऱ्यावरून मी बिघडलेला दिसतो का? माझं आचरण चित्र वाटतं का? गुरुमातेच्या मनात ही भावना का आणि कशी आली? अशा आत्मपरीक्षण अहिंसक त्रस्त झाला होता. जेव्हा आचार्य परत आले तेव्हा अहिंसकच्या हालचाली आणि वर्तनात त्यांना वेगळेपणा जाणवला. याविषयी ते अहिंसकला विचारणार होते, परंतु प्रवासातून ते थकून आले होते, म्हणून थकावा घालवण्यासाठी आराम करायला ते आपल्या कुटीत गेले. पत्नीनं तत्परतेनं त्यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रवासाविषयी विचारणा केली. प्रवास कसा झाला? काही अडचण तर आली नाही ना? ज्या कामासाठी गेला होता ते झालं ना? सगळं काही ठीक झाल्याचं आचार्यांनी सांगितलं आणि मनातल्या मनात तिने दाखवलेल्या आपुलकीची प्रशंसा केली. मात्र त्यांच्या मनात काहीतरी खटकत होतं. पत्नीच्या वागण्या बोलण्यातही त्यांना काही बदल जाणवला. न राहून त्यांनी पत्नीला विचारलं, आणि इथे सगळं काही ठीक होतं ना? काही समस्या तर नाही आली ना? अहिंसक तर होताच ना? समजदार आहे तो, त्यानं सगळं सांभाळून घेतलं आहे असे हो ना? पत्नीनं संधी साधून लगेच उत्तर दिलं. तो का नाही? तिच्या बोलण्यात व्यंग होतं. खूपच चांगल्या पद्धतीने सांभाळत होता. विशेषतः मला तुमच्या धर्मपत्नीला. काय म्हणायचं तुला? स्पष्ट सांग, आचार्य म्हणाले. मग काय? तरुण पत्नीनं नाटकी अश्रू ढाळत अहिंसकचा प्रसंग आपल्या पद्धतीने रंगवून आचार्यांना सांगितला. तो याप्रमाणे. अहिंसक फक्त दिसायला साधाभोळा आहे, त्याचं मन मात्र दूषित आहे. तुम्ही गेल्यावर त्यानं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी मोठ्या मुश्किलने स्वतःची सुटका करून घेतली. नसता माझ्यासोबत काय झालं असतं मी सांगू शकत नाही. तुमच्या सन्मानाखातर मी आरडाओरड करून इतर शिष्यांना बोलवलं नाही. या झटापटीतच माझी वस्त्र देखील फाटली. पुरावा दाखल तिने स्वतःची वस्त्र देखील दाखवली. मात्र ही वस्त्र अहिंसक स्वतःला तिच्या अलिंगनातून मुक्त करण्यासाठी झटत असताना फाटली होती. आचार्यांच्या डोळ्यावर तर पत्नी मोहाचं आवरण होतं. त्यांना सत्य कसं दिसणार? पत्नीचं खोटं नाटक बयान ऐकून आचार्य आराम करणं विसरले. त्यांना अहिंसकचं बदललेलं वर्तन आठवलं. अच्छा, असं आहे तर. ते अहिंसकला शिक्षा अर्थात दंड देण्याचा विचार करू लागले. हा अपराध अक्षम्य आहे. स्वतः त्याला शिक्षा करावी का? नाही,
हे मला शोभणार नाही. मी गुरु आहे, त्यामुळे मी स्वतः माझ्या शिष्याला दंड देऊ शकत नाही. हे माझ्या नैतिकतेच्या आणि मर्यादेच्या विरुद्ध आहे. असा विचार करून त्यांनी एक युक्ती ठरवली आणि योग्य वेळ आल्यावर अहिंसकला दंडित करण्याचं त्यांनी मनोमन ठरवलं. आचार्यांनी आपल्या मनातलं अहिंसकला काहीच कळू दिलं नाही. सगळं काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होतं. गुरुमातेनं आचार्यांना आपल्याविषयी काही सांगितलं नाही, काही तक्रार केली नाही. नसता आचार्यांनी नक्कीच काही ना काही जाब विचारला असता, पण तसं काहीच घडलं नाही आणि त्यांचं वर्तनही पूर्वीसारखंच आहे हे पाहून अहिंसकला सुरक्षित वाटलं आणि भविष्यात सतर्क राहण्याचा त्यांनी संकल्प केला. अहिंसक हा प्रसंग एक वाईट स्वप्न समजून विसरला आणि मोठ्या विश्वासानं सहज वावरू लागला. अत्यंत मनोभावे आचार्यांकडून शिक्षा ग्रहण करण्यात मग्न झाला. मग अचानक एके दिवशी आचार्यांनी त्याला जवळ बोलावून म्हटलं, अहिंसक, आज तागायत तू माझ्याकडून खूप गोष्टी शिकला आहेस. शिक्षा ग्रहण करून झाल्यानंतर शिष्यानं आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायची असते, हे तर तू जाणूनच आहेस ना. तेव्हा आता तू माझ्यासाठी उचित गुरुदक्षिणेचा प्रबंध कर. आदेश द्या आचार्य, तुम्ही जी आणि जितकी गुरुदक्षिणा मागाल मी ती तुमच्या चरणी अर्पण करेल. अहिंसक निश्चल आणि विनम्रपणे म्हणाला, ऐक तर मग, तू 100 व्यक्तींचा संहार करावासा हीच माझी गुरुदक्षिणा आहे. माझा हा आदेश अटळ आहे. यात कोणतेही परिवर्तन होणार नाही, कोणतीही सवलत मिळणार नाही. हे गुरुचे शब्द आहेत, याचं पालन करणं अनिवार्य आहे. आपल्या मनातली भावना लपवत आचार्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. हे ऐकून अहिंसक हतबल झाला. त्याचा सतत प्रसन्न असणारा चेहरा कोमळला, पण क्षणात त्याने स्वतःला सावरलं. गुरुचा आदेश समजून त्याने त्याचा स्वीकार केला. व्यक्तींचा संहार करताना एखादा तरी अहिंसकपेक्षा वळचढ असेल आणि कोणाच्या ना कोणाच्या तरी हातून तो मारला जाईल ही आचार्याची मनोबल असणारी इच्छा अहिंसक ओळखू शकला नाही. ते काहीही असो, परंतु आचार्यांच्या इच्छेप्रमाणे काही झालं नाही तर हे अर्थकर्म अहिंसकच्या स्वभावाविरुद्ध होतं. तरीही गुरुची अवज्ञा करणं त्याच्या दृष्टीनं अधिक तिथ्य होतं. त्याची स्थिती विक्षिप्तासारखी झाली. तो दक्षिणा मिळवण्यासाठी निघाला. कोसल राज्यातील जालिनी नामक जंगल हे अहिंसकचं मूळ ठिकाण बनलं. या जंगलात गुरुदक्षिणेसाठी त्यानं असंख्य व्यक्तीची हत्या केली. संख्या कळावी म्हणून त्यानं मृत व्यक्तीची बोटं कापायला सुरुवात केली. ती बोटं हरवू नयेत म्हणून त्याची माळ बनवून तो गळ्यात घालू लागला. अशा प्रकारे अबोध अहिंसक एक भयंकर हत्यारा अहिंसक अंगुलीमाल बनला. आसपासच्या भागात अंगुलीमालची दहशत निर्माण झाली. त्याचं नाव ऐकूनच लोक थरथर कापत. जिथं अंगुलीमाल असेल तिथे जाण्याचं कोणीच धाडस करत नसत. एकटेच काय, पण समूहाने देखील त्याच्या समोर जाण्यास कोण लोक घाबरत. 100 किंवा 1000 व्यक्तीच्या हत्येची गुरुदक्षिणा जमा करण्याच्या नादात त्याला कित्येक व्यक्तीची हत्या केली होती. राजा प्रसन्नजीत सुद्धा त्याचा निपात करू शकला नाही. असं म्हटलं जातं की अंगुलीमाल जेव्हा आपली शेवटची शिकार शोधायला निघाला तेव्हा त्याला तथागत गौतम बुद्धाचा साक्षात्कार झाला. त्याचं आयुष्यच बदलून गेलं. खरं तर तथागतांनी देखील अंगुलीमालानं केलेल्या अत्याचाराविषयी ऐकलं होतं. त्यावेळी ते श्रावस्ती येथील जेतवनात राहत होते. तथागत बुद्धांनी अंगुलीमालाला या पापकर्मातून मुक्त करून जनतेला भयावह करण्याचा संकल्प केला होता. जनतेला भयमुक्त करण्याचा संकल्प केला होता. त्याच उद्देशाने ते अंगुलीमाल राहत असलेल्या जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. अनेक लोकांनी तथागतांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, कारण त्यांनी अंगुलीमालाची दहशत प्रत्यक्ष अनुभवली होती. परंतु तथागतांनी ठामपणे आपला संकल्प पूर्ण करण्याचे ठरवले, म्हणून ते शांतपणे आपल्या मार्गाने पुढे चालत राहिले. तथागतांना आपल्या परिसरात येताना पाहून आता आपल्याला आपली शेवटची शिकार मिळाली या विचारानं अंगुलीमाल प्रसन्न झाला. परंतु वेशभूषेवरून श्रमण वाटणारा हा तपस्वी इतके शांत आणि निर्भयपणे त्या वाटेने येत असलेला पाहून अंगुलीमालाला आश्चर्य वाटले. त्यानं तथागतांना मारण्याच्या उद्देशाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते न थांबता चालत राहिले. अंगुलीमाल त्यांचा पाठलाग करू लागला, तरीही तो त्यांना पकडू शकला नाही. तेव्हा तो आणखीनच अचंबित झाला आणि मोठ्याने ओरडून तो तथागतांना म्हणाला, थांब श्रमणा, थांब. त्याचे हे शब्द कानी पडता तथागत म्हणाले, मी तर थांबलो आहे अंगुलीमाल, पण तू अस्थिर आहे. तू देखील आता तरी थांब. तू हे दुष्कर्म करण्याचं आता तरी थांबव. अंगुलीमाल आश्चर्याने तथागताकडे बघू लागला. त्याला काहीच समजेनासं झालं. त्याची उपस्थिती त्याला अद्भुत वाटली. तथागतांना पाहून तो भारावून गेला. तेव्हा तथागत त्याला म्हणाले, बरं असं कर,
मला त्या झाडाचं एक पान तोडून दे. अंगुलीमालानं पटकन एक पान तोडून तथागतांना दिलं. आता हे पान परत त्या झाडावर लाव. तथागतांनी अंगुलीमालाला सांगितलं. काय? अंगुलीमाल आश्चर्याने म्हणाला. तथागत शांतपणे म्हणाले, होय, आता हे पान परत त्या झाडावर लाव. हे कसं शक्य आहे बनते? हे असं करणं शक्य नाही. झाडाचं तुटलेलं पान पुन्हा झाडाला कसं काय जोडलं जाऊ शकतं? अंगुलीमालने म्हटले. तथागत शांतपणे म्हणाले, होय, आता हे पान परत त्या झाडावर लाव. हे कसं शक्य आहे बनते? हे असं करणं शक्य नाही. झाडाचं तुटलेलं पान पुन्हा झाडाला कसं काय जोडलं जाऊ शकतं? अंगुलीमालाने उत्तर दिलं. तू ते पान पुन्हा जोडू शकत नाही, तर मग ते तोडलंच का? याचाच अर्थ असा आहे अंगुलीमाल, की जर तू कोणाला जीवन देऊ शकत नसशील, तर मग तुला इतरांचं जीवन हिरावून घेण्याचा अधिकार नाही. तेव्हा सन्मार्गावर ये. अंगुलीमाल त्याला समजावत तथागत म्हणाले. तथागतांचे हे शब्द ऐकून अंगुलीमालाच्या अंतरात्म्यातील अहिंसक जागा झाला. त्याचे प्रज्ञाचक्षु जागृत झाले. त्याला सगळं काही समजलं. तो तथागतांच्या चरणी लीन झाला. त्यांच्याकडून धम्मदीक्षा घेऊन भिक्खू संघात सम्मिलित झाला. एक भयानक हत्यारा दरोडेखोर अंगुलीमाल आता भिक्खू बनला. हेच तर त्याचं खरं रूप आहे. हेच तर त्याची खरी ओळख होती. यालाच अहिंसेचे प्रत्यावर्तन अर्थात अहिंसेची परतरणी म्हणतात. याचं तात्पर्य काय? या कथेचं बोध किंवा तात्पर्य काय? तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. प्रयत्न केले तर दुष्कृत्य करणारा, मग तो कोणीही असो, तो त्यातून बाहेर पडू शकतो. हिंसा, द्वेष या दुर्गुणांचा त्याग करून प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवू शकतो.